नमस्कार, नमस्कार. प्रमोद दस्तुरकर. मी पी.जी. दस्तुरकर ज्ञान प्रबोधिनीसाठी काम करतो. इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये गेली 20 वर्ष काम करतोय. इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि प्लेसमेंटचा हेड आहे. तर या एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी आम्ही ऑब्झर्व्ह केलेल्या आहेत. तर आज जसं मी मुलांना डेव्हलप करतो, स्किल डेव्हलपमेंट करतो. स्किल डेव्हलप करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जॉब अपॉर्च्युनिटी देण्याचं काम करतो. तर ह्या दृष्टीने आज एक महत्त्वाचा विषय आपण या मॅक्स महाराष्ट्र चॅनलसाठी घेऊन आलेलो आहेत. ज्याच्यामध्ये एक विचार करण्याची गोष्ट आहे, की जो परीक्षाचा नीटचा जे गडबड झाली, त्या गडबडीवर आपण चर्चा करणार आहोत. कायदा नवीन कॅबिनेटनी पास केलेला आहे. त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि कसं करावं आणि शासन, न्यायपालिका कशी वागते त्याचा आपल्याला भुर्दंड आपल्या पालकांना, त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि सामान्य भारतीय नागरिकांना कसा होतोय याच्यावर आपण उहापोह करणार आहोत. तर आपण चालू करूया. आताच झालेल्या परीक्षांच्या मध्ये जे काही इरेग्युलरिटीज झाल्या, आता ह्या इरेग्युलरिटीज होतच असतात. काही ठिकाणी प्रत्येक ज्या व्यावसायिकदृष्ट्या काम करणारी जी ट्युशन्स वाली मंडळी असतात किंवा व्यावसायिकदृष्ट्या अप्रोच करणारी या क्षेत्रामध्ये अ, पडलेली लोकं असतात, की नेहमीच याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या इरेग्युलरिटी शोधून, माल फंक्शनिंग करून आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना कसं ना कसं पुढे नेऊन टॉप रँकमध्ये आणून त्यांना या ऍडमिशन चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे आता काय पहिल्यांदाच झालेलं नाहीये. बऱ्याच बऱ्याच या सगळ्या ठिकाणी हे होत असतंय. या एक्झाम्समध्ये होत असतंय. आपल्या ज्युडिशरी सिस्टममध्ये म्हणा, प्रशासनामध्ये म्हणा, एक लॅक्युना मला हा नेहमी जाणवतो या महाराष्ट्राच्या माध्यमातून मला सांगावा असा वाटतो, की नेहमीच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एक प्रोसेस तुम्ही डिफाईन करत असल्या, तर आपण प्रोसेस डिफाईन करताना आपण काय करतो, की डिझास्टर मॅनेजमेंट म्हणा. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हे प्रोसेस रॉंग गेली तर कसं होईल? याचा कुठल्याच प्रकारे कायदा आपण करत नाही. इव्हन एक परीक्षा आपण घेतोय म्हणा किंवा एखाद्या मुलांच्या जसं एखादी इन्स्टिट्यूट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट उभी करतोय. त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट उभी करत असताना त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या मालकानी किंवा त्याच्या संस्थेनी कुठल्याही प्रकारची इरेग्युलरिटी करू नये, मुलांच्या भविष्यासाठी खेळ करू नये म्हणून फिक्स डिपॉझिट ठेवलं जाते आणि फिक्स डिपॉझिट ठेवून कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये याच्यासाठी नियम लावले जातात. तर असे नियम, हे व्यवहाराचे नियम हे आपल्या शासनामध्ये असलेली मोठी कमी आहे. ज्याच्यामुळे हे गैरव्यवहार जसे होतात, झाल्यानंतर जे कोर्टाचे निर्णय होतात आणि तोच तो कायदा होतो. हे थोडंसं मला असं वाटतंय, की आपण एवढ्या भारतीय प्रगत देशामध्ये काम करत असताना ही एक सर्वात मोठी लॅक्युना आपल्या या सिस्टममध्ये मला दिसते, की एवढी मोठी प्रोसेस आपण डिफाईन करत आहोत आणि या प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारची इरेग्युलरिटी झाली, तर त्याच्यामध्ये आपल्याला कसं त्या मुलांच्या भविष्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, मुलांच्या पालकांच्या अ, इच्छा आकांक्षाला अ, सबळ पुढे जाण्यासाठी आणि एक भक्कम सिस्टम उभी करण्यासाठी आपल्याला ही एक कायदेशीर तरतूद अशी करण्याची गरज आहे, की ज्याने कोणी माल फंक्शनिंग केलंय त्याला दंड बसणे, त्याला चाप बसणे, त्याला करतानाच भीती वाटणे. जसं आजकाल बरेच जण मी बऱ्याचदा म्हणत असतो, की कोर्टामध्ये आरोप करणारे खूप असतात. कितीतरी जण आरोप करत असतात. पण आरोप केल्यानंतर आता मी काही कोणावर आरोप केला, असा-असा याने असा-असा वागला. ते आरोप खरा-खोटा कळेपर्यंत 2-3 वर्ष निघून जातात आणि त्या आरोप खोटा आहे किंवा मी केलेला आरोप खोटा आहे कळल्यानंतर मी मुक्त होऊन जातो आणि तो पण मुक्त होतो. पण याच्यामध्ये असं असतंय, की मी कुठलाही आरोप केला, तर ह्या आरोपाची जी समजा ग्रॅव्हिटी आहे, या आरोपाची जी डेप्थ आहे, त्या डेप्थच्या प्रमाणामध्ये मी खोटा आरोप केला म्हणून मला दंड व्हायला पाहिजे. म्हणजे प्रतिदावा करतो एखादा व्यक्ती, की यांनी माझ्यावर आरोप केला आणि त्याच्यावर मग 1 कोटी रुपयाचा प्रतिदावा करावा लागतो. हा प्रतिदावा करण्याची वेळ वेळ ह्या आपल्या न्यायपालिका सिस्टममध्ये आली नाही पाहिजे. तर ह्या प्रतिदाव्यांमध्ये वेळ जातो, मुलांचं भविष्य खराब होतं. आज तुम्ही विचार करा नीटची परीक्षा देणारी मुलं, ही परीक्षा देणारी मुलं एक जवळपास 17-18 वर्षाची 15, 16, 17, 18 वर्षाची असतात. प्रत्येक वर्षी एका पालकाने त्याच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी ₹1,00,000 खर्च केलेले असतात आणि ₹1,00,000 आणि 15,00,000ची जी पूर्ण झालेली इन्व्हेस्टमेंट ही पूर्ण 15,00,000 माणसाचं ऍक्टिव्ह आयुष्य जवळपास 40 वर्षाचं असतं आणि 40 ते 45 वर्षाच्या ऍक्टिव्ह आयुष्यामध्ये 15 वर्ष 15 वर्षाचं हे क्वार्टर म्हणजे 25% ऑफ हिज होल लाईफ, इन्व्हेस्टमेंट ऑफ लाईफ ऑफ द पॅरेंट्स टू द वार्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे जेव्हा तुम्ही परीक्षा दिल्यानंतर कळतंय,
कुठल्या प्रकारच्या कोणत्या लेवलला आपण खेळत आहोत मुलांच्या भविष्यासाठी याचा विचार कुठंच होत नाही. माझी स्वतःची फॅमिली मेंबर एक ही आहे. तिला आम्ही इतका हर्ष आनंदाने म्हणत होतो, की तुला चांगला स्कोर आला आणि छान आहे, तुला आता मेडिकलला नंबर लागणार आहे. या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न करत होतो. तिला एन्करेज करण्याचा प्रयत्न होतो. पण ज्या दिवशी हे बातमी पुढे आली, त्या दिवशी आम्ही पाहिलं, की भ्रमनिरास आमच्या कुटुंबामध्ये एकदम भयान शांतता झाली. अरे, आता कसं होईल आणि काय करता येईल आपल्याला? त्या दृष्टीने आपल्याला एक खूप आपल्याला हे खूप महत्वाचं आहे आणि हे क्लेशदायक आहे. मनस्ताप देणारी गोष्ट आहे, जी आपल्या भारतीय प्रशासन याच्यामध्ये सिस्टममध्ये अशा प्रकारचं जे होतंय आणि हा कायदा आता झालाय. 10 लाख रुपयाचं दंड आहे आणि काही वर्षांची तरी हे आहे. त्याच्यातूनही जी अपराध करणारी मंडळी असतात, पायवाटा शोधतात आणि स्वतः ते पुढे न येता दुसऱ्याच कोणाच्या नावे हे ढकलून ते याच्यातून पळमार काढणारे हे मंडळी आहेत आणि ह्या गोष्टींना मला तरी असं वाटतंय की केलं पाहिजे, कॉग्निझेबल गुन्हा केला पाहिजे, की लगेच त्याला अटक व्हावी. जसं स्त्री कायदा, अॅट्रॉसिटी कायद्यांमध्ये नॉन बेलेबल गुन्हे असतात. हा हा लक्षात घ्या. एखाद्याला कोणी आपण शिवीगाळ गेली म्हणून अॅट्रॉसिटी होते. एखाद्या स्त्रीला विनयभंग झाला म्हणून आपल्या अॅट्रॉसिटी होते किंवा नॉन बेलेबल कॉग्निझेबल गुन्हा होतो, दखलपात्र गुन्हा होतो. तसा हा 15 वर्षाच्या 20 वर्षाच्या आयुष्याला कुटुंबाच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या गोष्टींना कॉग्निझेबल ऑफेन्स पकडून त्याला डायरेक्ट मध्ये घालण्याची आणि कुठेतरी त्याला चाप बसवण्यासाठी शिक्षा होण्यासाठी अशा प्रकारचा कडक कायदा या दृष्टीने इथं होण्याचं अगदी महत्वाचं आहे. आता पालक विचार करतायत की खरंच हे काय पुढे काय होईल. विद्यार्थी विचार करतात हे काय होईल. याच्यातून जवळपास मी पाहिलंय या सेमिस्टर सिस्टम मध्ये एक सेमिस्टर पूर्ण विद्यार्थ्यांचं मनस्तापामध्ये जातं. काय होईल, त्याचे त्याचे मित्रमंडळी त्याला बोलत असतात, त्याचे विद्यार्थ्याचे पालक मंडळी बोलत असतात, नातेवाईक बोलत असतात, अरे काय झालं काय झालं काय झालं. आणि ह्या सगळ्या मनस्तापातून येऊन त्यांनी विद्यार्थ्यांनी खूप स्ट्रॉंगली पुढे आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा धीर सोडू नका, कुठल्याही प्रकारची अशी वेगळी ऍक्शन घेऊ नका. आयुष्यामध्ये असे हर्डल्स येत राहतात. विद्यार्थ्यांनी त्याचा फेस केलं पाहिजे. व्हॉट आर द चॅलेंजेस, जे काही ठेचा आपल्याला लागतात ते आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी मार्गासाठी कडक कणखर बनवतात आणि एक स्ट्रॉंग पर्सन म्हणून आपण पुढे यायला हवं. म्हणून ह्या दृष्टीने हा जो कायदा झालेला आहे तो ठीक आहे, झाला, लगेच झाला, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. पण ही ऍक्शन झाल्यानंतर झालाय. ऍक्शन व्हायच्या आधी प्रोएक्टिव्हच, कुठलीही ऍक्शन व्हायच्या आधीच प्रोएक्टिव्हली कायदा हा पुढे झाला पाहिजे आणि या दृष्टीने आपण विचार करायला हवा. या एक हे घ्यायला हवं. जसं मी आता पाहतो बरेच वेळ मोठे मोठे महामार्ग निघतायत. महामार्गात जिथे जिथे ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचे स्पीड लिमिट कमी जास्त केली जाते. नाहीतर अदरवाईज तुम्ही आयडियल व्हेकल, आयडियल मेंटेनन्स, आयडियल रोड कंडिशन्स आणि आयडियल ड्रायव्हर या दृष्टीने स्पीड भयानक ठेवली जाते. बऱ्याच महामार्गावर मी पाहतो ही स्पीड मग लिमिट मध्ये आणली जाते आणि त्या ठिकाणी हार्डल्स लावून हे करून हे केले जातात. तसं न करता घटना बेस्ड, दुर्घटना बेस्ड आपली कायदे सिस्टीम न करता आपली ही एक सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट शासनाने केली पाहिजे. असं एवढं बोलून मी मॅक्स महाराष्ट्रासाठी आज मला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. नेहमी आपण भेटत राहू आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत राहू. प्रमोद दस्तुरकर, इंजिनिअरिंग एज्युकेशन मध्ये पुण्याला आहे. थँक्यू व्हेरी मच.